मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा भरपूर साऱ्या वेळानंतर आपल्या सर्वांचं स्वागत करतो कृषी डॉक्टर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ आपण कापूस पिकावरती बनवत आहोत आणि खास करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकातील टॉप 5 बेस्ट तणनाशकाची नावं सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुमच्याकडे कापूस पिकाचं शेत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. पुढे जाण्याअगोदर एक महत्त्वाची सूचना. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आपण कापूस पिकाचं शेड्यूल या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. बाकीचे आपल्याकडे तर आहेच. सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस तर आपल्याकडेच आहेच. परंतु आता कापूस पिकाचं शेड्यूल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. हे शेड्यूल तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपामध्ये तुमच्या WhatsAppवरती पाठवण्यात येतं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कापूस पिकाची लागवड ते काढणी अशी सर्व माहिती मिळते. सोबतच पीक निघेपर्यंत माझा ऑनलाईन सल्ला देखील मिळतो. हे शेड्यूल तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सकाळी 9:30 ते सायंकाळी 6च्या दरम्यान आम्हाला फोन करू शकता. सूचना समाप्त झालेली आहे. पटकन आता आपल्या मुख्य विषयावरती येऊया. कापूस पिकातील तण व्यवस्थापन. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, की लागवडीनंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आतमध्ये तण उगवण्याच्या अगोदर आपण कुठलं तणनाशक फवारू शकतो आणि पीक उगवून आल्यानंतर, तण उगवून आल्यानंतर आपण त्या ठिकाणी कुठलं तणनाशक वापरू शकतो. कापूस पिकामध्ये सुरुवातीचे ते 30 ते 60 दिवस असतात. हे तणविरहित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तणांमुळे पिकाची अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी खूप कॉम्पिटिशन तयार होतं, मोठं नुकसान होतं. ज्यामुळे थेट आपल्याला 20 ते जवळपास 30% पर्यंत नुकसान होऊ शकतं. फक्त तण व्यवस्थित आणि योग्य वेळी कंट्रोल न केल्यामुळे. सध्या मजुरांची टंचाई लक्षात घेता रासायनिक तणनाशकाचा योग्य वेळी वापर करणे हा एक उत्तम आणि सर्वात स्वस्त पर्याय आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मजूर आणि मजुरी किती वाढलेली आहे. कापसामध्ये प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये आपण तण व्यवस्थापन करतो. पहिला टप्पा म्हणजे उगवणीपूर्वी म्हणजे पीक लागवडीनंतर लगेच आणि उगवणी पश्चात म्हणजे पीक आणि तण उगवून आल्यानंतर. ठीक आहे. सर्वात अगोदर बघूया उगवण पूर्व म्हणजे पीक उगवण्यापूर्वी हे तणनाशक कापसाचे बियाणे जमिनीतून बाहेर येण्यापूर्वीच वापरले जाते, जेणेकरून तणांच्या बिया जमिनीतच नष्ट होतात आणि सुरुवातीचे अनेक दिवस शेतात तण उगवणार नाही. तुम्ही या ठिकाणी पेंडामिथिलिन घटक असलेलं कुठलंही तणनाशक वापरू शकता. म्हणजे पेंडामिथिलिन 30% ईसी फॉर्म्युलेशन असलेलं तणनाशक तुम्ही वापरू शकता. मार्केटमध्ये बरेच आहेत. म्हणजे स्टॉम्प येतं, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला स्टॉम्प एक्स्ट्रा म्हणून आहे. पेंडामिथिलिन घटक असलेलं तणनाशक दुकानदाराला मागा. हे प्री इमर्जन्स म्हणजे बी पेरल्यानंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आतमध्ये वापरायचं असतं, तण आणि पीक उगवून येण्याच्या अगोदर. ठीक आहे. कापूस पेरणी किंवा लागवड केल्यानंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आत वापरायचं आहे. 1 लिटर जर तुम्ही पेंडॅमिथिलिन 30% ईसी वापरत असाल, तर 1 लिटर प्रति एकर याची वापराची मात्रा आहे. 200 लिटर पाणी करा. 1 एकरसाठी उलटी फवारणी करत या. जमीन फवारणी करताना थोडीशी वापशावर असावी याची काळजी घ्या. ठीक आहे. हे झालं उगवणीपूर्वी. आता उगवणीनंतर. उगवणी पश्चात तणनाशक म्हणजे आता कापूस उगवून आलेला आहे. उभ्या कापसाच्या पिकामध्ये जर तण असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा कापसाचे पीक शेतात उभे असते आणि तण 2 ते 4 पानावरच्या अवस्थेमध्ये असतं, तेव्हा या तणनाशकाचा वापर केला जातो. फवारणीची योग्य वेळ पेरणीनंतर साधारण 25 ते 25 दिवसांनी. म्हणजे कधी वापरायचं आहे? लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी, ज्यावेळेस तण 2 ते 4 पानावरती असेल. खूप मोठं तण असेल, तर ते चालणार नाही. ठीक आहे? कंडिशन बघितली. आता कशा-कशाचा वापर तुम्ही करू शकता. मी भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. एक तर हिटवीड मॅक्स म्हणून आहे, डोझोमॅक्स आहे, एजिल आहे किंवा टर्गासोपर आहे. चारपैकी कुठलंही एक वापरा. मला वाटतंय की हिटवीड मॅक्स सगळ्यात बेस्ट पर्याय आहे कापूस पिकासाठी तण कंट्रोल करण्यासाठी. सगळ्यांची वापराची मात्रा प्रति एकर मी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे ते पण दिलेलं आहे. सोप्यात सोपं स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. 4 वेगवेगळे पर्याय त्यांची वापराची मात्रा या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही वापरू शकता. हे सर्व 1 एकरसाठी आहे, 200 लिटर पाण्यासाठी आहे. वापरताना जमिनीमध्ये पाण्याची ओल असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हे त्यांचे पर्याय आहेत. हे फोटो आहेत. हिटवीडमॅक, डोझोमॅक, एजिल, टर्गासोपर. ठीक आहे. आता या तणनाशकांची फवारणी किंवा वापर करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे? नोझलची निवड. तणनाशक फवारणीसाठी नेहमी कट नोझल वापरावा किंवा फ्लॅट फॅन नोझलचाच वापर करावा. गोल फवाऱ्याचे नोझल वापरू नये हे लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे.
जमिनीत योग्य ओलावा असल्याशिवाय तणनाशकाचा 100% रिझल्ट मिळत नाही. म्हणून जमिनीमध्ये ओलावा असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. उगवणी पश्चात तणनाशक वापरताना पंपाला हूड लावूनच त्या ठिकाणी फवारणी करा. कारण बघा ते उभ्या पिकामध्येच सिलेक्टिव्ह आहे. उभ्या पिकामध्ये वापरता येतं तणनाशक. पण तरी देखील जास्तीत जास्त फवारा हा तणांवरती व्हावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी थेट कापसावरती किंवा पिकावरती फवारणी जास्त होऊ नये. म्हणून हूड लावून फवारणी करा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, शक्यतो पाणी स्वच्छ, निर्मळ वापरा, ज्याचा पी-एच 6.5 ते 7 असेल. मी वारंवार सांगतो प्रत्येक शेतकऱ्याकडे एक पी-एच मीटर असावाच. पेन टाइप येतो, उघडलं, पी-एच चेक केला आणि तुम्ही त्या ठिकाणी फवारणी केली. जर तुम्हाला पी-एच मीटर हवा असेल, मी प्रयत्न करतोय की आपल्या कृषी डॉक्टरच्या वेबसाईटवरती देखील तो अवेलेबल करता येईल. जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा किंवा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा WhatsAppला. शक्यतो कॉल करू नका, मेसेज करा. जास्तीत जास्त जर डिमांड असेल तर आपण तो नक्की अवेलेबल करून देऊ. ओके. तर ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये थोडासा धावता आढावा घेतलेला आहे. कारण खूप मोठा व्हिडिओ बनवला की शेतकरी बघत नाहीत. आता आपल्याला 15-20 सेकंदाची रील बघायची सवय झालेली आहे. हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कापूस पिकातील तण व्यवस्थापन. कापूस पेरणीनंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आतमध्ये प्री इमर्जन्स म्हणजे पीक आणि तण उगवण्याच्या अगोदर आपण काय वापरू शकतो आणि पोस्ट इमर्जन्स पण आपण बघितलेला आहे. पीक उगवल्यानंतर त्या ठिकाणी उभ्या पिकामध्ये तण असताना आपण काय वापरू शकतो. तरी देखील काही शंका असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी मिळून जातील आणि लवकरात लवकर आपलं आपलं कापसाचं शेड्यूल घ्या, जेणेकरून तुम्हाला कापूस पिकाची सर्व माहिती मिळणार आहे. धन्यवाद.